मी आनंद करंदीकर. मी आज तुमच्याशी एका अत्यंत गंभीर विषयावर बोलणार आहे. पहलगामला अतिरेक्यांनी 26हून जास्त पर्यटकांना ठार केलं. ही घटना धक्कादायक आहे, निषेधार्ह आहे. त्याचा निषेध तर आपण करतोच, पण आम्हा सामान्य नागरिकांना असं वाटतं मी काय करू, ह्याबद्दल मी जास्त बोलणार आहे. पहिली गोष्ट लक्षात अशी घेतली पाहिजे की काही इथल्या धार्मिक कडव्या शक्ती ह्याचा फायदा धार्मिक आधारावर समाजात फूट पाडण्यासाठी करून घेण्याची शक्यता आहे. म्हणजे काही हिंदुत्ववादी असं म्हणण्याची शक्यता आहे, बघा मुसलमान म्हणजे अतिरेकीच असतात. आणि तुम्हाला माहिती आहे, एकेकाळी त्यांना जागतिक पातळीवर असं समर्थन मिळालं होतं की सगळे मुसलमान अतिरेकी नसतात, पण अतिरेकी असला तर तो मुसलमानच असतो. हा प्रचार अजिबात खरा नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, खालिस्तानमध्ये अतिरेकी शीख होते. जर्मनीमध्ये ज्यूंना गॅस चेंबरमध्ये कोंडून मारणारे फॅसिस्ट अतिरेकी ख्रिश्चन होते. आता पॅलेस्टाईनमध्ये निरपराध नागरिकांवर बॉम्ब टाकणारे अतिरेकी हे ज्यूंचं सरकार आहे. आणि इतकंच काय, आपल्या महाराष्ट्रात नामांतराचा जेव्हा लढा झाला तेव्हा गावोगाव दलितांची घरं जाळणं आणि त्यांना मारून टाकणं, ह्याच्यात पुढे इथले वर्णधर्मी हिंदूच होते. तेव्हा अतिरेकी सगळ्याच धर्मात असतात. ते कुठल्या तरी एका धर्मात आहेत म्हणून त्या धर्मावर आपण टीका करून ते अतिरेकी असं बघण्याची अजिबात गरज नाही. आजच बातमी वाचून जरा बरं वाटलं की पहलगामला रात्री काल स्थानिक नागरिकांनी, ज्याच्यात मुख्यतः मुसलमान होते, कॅन्डल मार्च काढला मेणबत्त्या घेऊन आणि ह्या अतिरेकी कृत्याचा जोरदार निषेध केला. हे खूप स्वागतार्ह आहे. तुलनाच करायची झाली तर बौद्धांची घरं जाळली म्हणून त्या काळी कोणी सवर्ण संघटनेने कॅन्डल मार्च काढल्याचं माहीत नाही. तेव्हा हा मुसलमान विरुद्ध हिंदू असा लढा नाही. हा अतिरेक्यांना त्यांची सत्ता वाढवण्यासाठी त्यांनी चालवलेल्या अतिरेकी कारवाया असा मुद्दा आहे. काश्मीरमधली बहुसंख्य जनता ती त्यांच्या बाजूने नाही, हे उघड आहे. आणि म्हणून ते अधिकाधिक जास्त अतिरेकी कृत्य करणार. त्यांना शासन झालंच पाहिजे आणि ह्यातल्या प्रत्येक अतिरेकीला शोधून फासावर लटकवलं पाहिजे, ह्याबद्दल आपलं काही दुमत नाही. आपले पंतप्रधान म्हणाले त्यांना माफ करणार नाही. माफ काय करणार नाही, त्यांना सजाच दिली पाहिजे. ते अशी कृत्य करू शकतात याचं कारण तिथली सुरक्षा यंत्रणा, पोलीस यंत्रणा ही पुरेशी कार्यक्षम नाही याच्यात आहे. आणि ती कार्यक्षम करण्याची जबाबदारी शासन यंत्रणेची आहेच. आता पंतप्रधान तिथे व्यक्तिशः गेले, अमित शहा तिथे व्यक्तिशः गेले, तर तिथली शासन यंत्रणा अधिक कार्यक्षम झाली आणि त्यामुळे अतिरेकी लवकर पकडले गेले तर आपल्याला सगळ्यांना आनंदच आहे. पण आपण काय केलं पाहिजे, हा खरा मुद्दा आहे. अतिरेक्यांना काय हवं आहे, ते पर्यटकांना का मारतायत? एक विकृत मनोवृत्ती असते अतिरेक्यांची. ती मनोवृत्ती काय असते, जर काश्मीरचा आर्थिक विकास थांबला, काश्मीरमधले लोक अधिक दरिद्री झाले, बेरोजगार झाले, तर मग ते चिडतील, रागावतील आणि अशा चिडलेल्या रागावलेल्या तरुणातून त्यांना अजून अतिरेकी मिळतील. तेव्हा काश्मीरमधली गरिबी कशी वाढवावी आणि काश्मीरी लोकांचे हाल कसे वाढवावे की ज्यातून काश्मीरमधला तरुण चिडून अतिरेकी बनेल, असा अतिरेक्यांचा डाव आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना हे चांगलं कळतं आहे की काश्मीरची अर्थव्यवस्था ही पर्यटकांवर अवलंबून आहे, म्हणून ते पर्यटकांवर हल्ला करत आहेत. मग आपण काय केलं पाहिजे? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही, आम्ही आणि सर्व भारतीय नागरिकांनी
ते हिंदू आहेत की मुसलमान आहेत मुद्दा नाही, ते ख्रिश्चन आहेत की जैन आहेत मुसलमान मुद्दा नाही, सगळ्यांनी आवर्जून पर्यटक म्हणून काश्मीरमध्ये जायला पाहिजे. आपल्या वर्तणुकीतनं आपण असं दाखवलं पाहिजे की तुम्ही हल्ले केल्याने आम्ही घाबरून जात नाही. हा आपला सत्याग्रह आहे. काय की आम्ही काश्मीरमध्ये जाणार, पर्यटन करणार, तिथल्या नागरिकांशी बोलणार, त्यांच्याशी संवाद साधणार. इतकंच काय, पण तिथल्या नागरिकांना पर्यटक म्हणून पुण्यात बोलावणार. येऊ देत ना, आमच्या घरी राहायला येऊ देत. यातून आपली एकमेकांशी जवळीक वाढेल, एकमेकांचं नातं अधिक दृढ होईल आणि अतिरेकी अलग पडतील. हे जर आपण करू शकलो तर मला असं वाटतं की आपण अतिरेक्यांना धडा शिकवू. तुम्ही माझ्याबरोबर ह्याच्यात सामील व्हा. मला थोडी अडचण आहे व्यक्तिशः. 75व्या वर्षी मला थोडा श्वसनाचा त्रास आहे, त्यामुळे मी स्वतः काश्मीरला जाऊ शकेन की नाही पर्यटक म्हणून हे मला माहीत नाही. पण मी आत्ता असं जाहीर आश्वासन देतो की विचारवेधचे जे काय 4-5 व्हॉलेंटियर काश्मीरमध्ये सत्याग्रह करायला जातील, त्यांचा प्रवास खर्च मी माझ्या गरिबाच्या खिशातनं द्यायला तयार आहे. अर्थात हे लगेच करू नये, कारण की तिथे आत्ता गेलं तर तिथल्या सुरक्षा यंत्रणेवर उगाचच जास्तीचा भार पडेल. पण थोडी वातावरण निवळलं की आपण तिथे पद्धतशीरपणे जाऊ आणि तिथल्या लोकांशी सातत्याने संवाद साधू आणि थोडे काश्मीरमध्ये पैसेही खर्च करू, असं मी तुम्हाला आवाहन करतो. जय भीम.